या मोनिका. हाय मोनिका. अरे मी केव्हापासून वाट बघते तुमची. हाय. हेलो. हेलो. मस्त. क्या बात है यार, शादी के बाद तो तू बड़ा जच रही है. या यू लुकिंग मोर चार्मिंग यू नो. थँक यू व्हेरी मच. ए चल आपण आता एक सेल्फी काढूया. हो लगेच. ओके. मस्त आलाय ना. या मी शेअर करते. हा शुअर शुअर. अरे पण आपण इकडे काय गप्पा मारत बसलोय. चला ना आतमध्ये. चला. अरे हो चल आज जाऊया. चल. अगं पण तुझी रूम तर वरती होती ना मग. अरे हा तू तर बोलली होतीस. हाँ यार, तुम तो कह रही थी ऊपर टेरेस है, गार्डन व्यू है, ये है वो है, सो मेनी थिंग्स. व्हाट हैपेंड नाउ? हा ना. अगं नाही ते ह्याच्यामुळे आय मीन मी प्रेग्नंट आहे ना, त्याच्यामुळे मला खाली शिफ्ट केलंय. आणि काय ग तुला एवढी काय झाली इतक्या लवकर. माझ्या घरच्यांना या सगळ्याची सवय नाहीये. कल्चरल शॉक बसेल त्यांना. आपण प्लीज आत जाऊन बोलूया. ओके. आत बसून बोलूया ना आपण. हो चल 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 चल. का आमच्या समोर बोलण्यासारखं नाहीये वाटतं. हा अरे चला ना आतमध्ये. हो चल जाऊया. थांबलात कशाला. या. अगं बघितलंस, हा शुद्ध आगाऊपणा झाला. अरे घरातल्यांची ओळख करून द्यायची नाही म्हणजे काय. हा प्लीज जोरात बोलू नका ना. उगीच आईंपर्यंत हा विषय जायला नको. आत्ता गप्प बसेन, पण परत जर काही असं झालं ना तर मग सरळ मी. नानू मामा प्लीज. तुम्हाला माहितीये ना मला मला आईंची भीती वाटते हो. अलके, आता हे सगळं घाबरणं वगैरे सोडून दे. तर तिनं तुला घाबरायचं का तू तिला घाबरायचं. अहो मला आईंची भीती वाटते. आईंनी हे सगळं पाहिलं तर त्यांना खूप राग येईल ना. या अशा मुली बघितल्यानंतर माई जर रागावली तर तिचं काय चुकलं. हा अरे अरे काय हसतायत काय, खिदळतायत काय. बघितलास ना, सरळ चपला घालून आतमध्ये आल्या. प्लीज ना नानू मामा. तुम्हाला माहितीये ना आई रागवल्या तर त्याचा परिणाम सगळ्या घरावर होतो. म्हणून म्हणते हा विषय आता जास्त वाढवू नका. हा मी आलेच. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. एक मिनिट, मी दिवेकरांची फाईल तुम्हाला देतेच आहे. फक्त सगळे रिपोर्ट्स अटॅच केलेत की नाही ते चेक करते. ठीक आहे. हा अजून इथेच आहे. विक्रांत. विक्रांत. सॉरी. बोल ना आत्या. सॉरी काय आणि बोल काय. मी तुला सांगितलं होतं तू घरी जा म्हणून. तू का थांबलायस अजून. दिवेकरांच्या बेबीची हेल्थ मॉनिटर करायची आहे मला, म्हणून थांबलोय. ते मीही करू शकते ना. अगं आज पहाटेच त्या दिवेकरांची डिलिव्हरी झाली. हा ती करून घरी जाऊन पुन्हा तसाच तयार होऊन इकडे आला. झोप नाही कळणार. आय नो विक्रांत, खरंच जा तुम्ही घरी. आत्या आहेत ना, आणि मी सुद्धा जमेल ती मदत करेन. अरे खरं आहे. आय टेक केअर. ओके. आणि हे बघ, तशीच काही इमर्जन्सी वाटली, तुझी गरज वाटली, सो आय कॉल यू. आणि आपण काय असे कुठे दुसरं घर अमेरिकेत वगैरे नाहीये. सहज येऊ शकतो. ठीक आहे आत्या, मी निघतो. पण गरज लागली की नक्की कॉल कर. शुअर. हा तू
मला रिपोर्ट दाखवतो. काय ग, या कोण मैत्रिणी तुझ्या? नेहमीच्याच आहे ताई, पण तुम्ही असं का विचारताय? अगं नाही, म्हणजे ओळखीच्या वाटल्या नाहीत ना म्हणून विचारलं. लग्नात ओळख झाली असेल तुमची आई. लग्नात? अगं बाई, त्याच आहेत का या? ह्या माझ्या पब मधल्या मैत्रिणी आहेत. पब म्हणजे डिस्को मधल्या मैत्रिणी आहेत या. आणि बाकीच्या लग्नात ज्या होत्या ना, त्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत. काही करायचे का त्यांच्यासाठी? म्हणजे चहा ठेवू का? नाही नाही आई, माझ्या मैत्रिणी चहा वगैरे नाही पिणार. सुनैना कोल्ड कॉफी घेईल आणि मधुरा आणि मेधाला ज्यूस. अगं बाई, हो का? नाही, इट्स ओके. हवं असेल तर मी करते सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे. कोल्ड कॉफी कशी करायची हे माहिती आहे का तुम्हाला? हा ग, त्यात काय करायचंय, मी करते. आणि खायला काही करायचंय का? ठीक आहे, आधी सांगितलं असतं ना तर मी काहीतरी बेट ठरवला असता, म्हणजे भेळ किंवा पाणीपुरी वगैरे, नाही का? माझ्या मैत्रिणी भेळ किंवा पाणीपुरी नाही खाणार आहे. बट इट्स ओके, तुम्ही काही काळजी करू नका. उगाच काम वाढेल ना तुमचं. आम्ही पिझ्झा ऑर्डर करतो किंवा पास्ता वगैरे काहीतरी ऑर्डर करून खाऊ. अगं कशाला ते बाहेरचं खाणं? नाही म्हणजे त्यांना मागवलं की तू पण खाणार, तुझ्या तब्येतीला. त्याच्यापेक्षा मी छान गरम गरम उपमा करते. हा आई प्लीज, माझ्या मैत्रिणींना घरातलं खायला नाही आवडत. तुम्ही कोल्ड कॉफी आणि ज्यूस करताय ना, तेवढंच पुरेसं आहे. नाही म्हणजे ऍक्च्युली मीच सगळं केलं असतं, पण मला माझ्या मैत्रिणींना अटेंड सुद्धा करावं लागेल. सो मी आणून देते ज्यूस वगैरे, पण तुम्ही हॉलमध्ये बसाल का? नाही म्हणजे सगळे पदार्थ द्यायला वगैरे बरं पडेल. नाही हॉलमध्ये नको. नाही म्हणजे आम्ही सगळ्या जोर जोरात गप्पा मारू ना, उगाच सगळ्यांना त्रास व्हायचा. आम्ही रूम मध्ये बसतो. घर म्हणलं की आवाज वगैरे झाले तरी काही हरकत नाहीये. हा, तुम्ही बसा हॉलमध्ये. प्रश्न आवाजाचा नाही आहे. मग ते काय, आमच्या मैत्रिणींचे जरा वेगळे विषय असतात ना, उगाच त्याच्याबद्दल घरात चर्चा व्हायला नको म्हणून. तुम्ही कोल्ड कॉफी आणि ज्यूस घेऊन याल ना? हो. थँक्यू. अरे पकड, धाव ना. यार मला कंटाळा आलाय. मग आता काय खेळायचं? लपाछुपी चालेल. तू डोळे मीट, मी लपतो. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे कुठे गेला? कुठे लपू? मी बघते. ना बस बस ग. आपण कोण आहे? हाय, कोण पाहिजे? कोण आहे ग? अगं एक क्यूटचा टेडीवेअर आलाय बघ ना. टेडीवेअर? ए वाव, किती गोड दिसतो ग. हाँ यार, ये तो बहुत क्यूट है. ए, मैं तो इसे अपने घर पे लेके जाऊंगी. अच्छा, रियली?
बायको. अरे काय चाललंय तुझी पळापळ? किती वेळा सांगितलं रे बाहेर जाऊन खेळा म्हणून? बाबा ते आत ना मोनिका वहिनींकडे कोणतरी आलंय. कोण आलंय? त्या फिल्म मधली विलन असतात ना तशीच कोणतरी आहे. विलन म्हणजे? ती तशीच दिसत होती. मी आपल्या खोलीत लपायला गेलो होतो ना. बाळा ती आता आपली खोली नाहीये. पण बाबा ती कोण होती? मला नाही आवडली. का? ती माझ्यावर हसत होती आणि आतमधले पण खूप सगळी जणी हसत होत्या. जाऊ दे, लक्ष देऊ नको. तुम्ही वर झोपड्यावर जाऊन खेळा. हा चल. आर्यन बाय द वे दार उघडले तर कोण होतं ग? अगं हो, कोण होत्या त्या? कशा बघत होत्या नाही ते आपल्याला. हाँ यार, वो जो साइड में खड़े थे वो टकलू अंकल, वो कौन थे? ए अंकल कुठले ग? आजोबा होते ते आजोबा. अजूबा? आजोबा काय ग? आजोबा असतं ते. जो भी है यार, लेकिन बहुत फनी थे सीरियसली. अगं पण हो, मला खरंच भीती वाटली की ते आपल्याला मारतात फिरतात की काय. काही काय, नानू मामा आहेत ते. नानू मामा. हो नानू मामा. अगं ते आपल्या आजोबांसारखेच आहेत. म्हणजे माझे सासरे आहेत ना त्यांचे मामा आहेत आणि घरात सगळे त्यांना नानू मामाच म्हणतात. नानू मामा. यार बट नाम इतना फनी है ना. बाय द वे तुझी सासू आहे ना फारच गोड आहे. अतिशय गोड आहेत माझ्या सासू. म्हणजे त्या कधी कधी एवढी काळजी करतात ना माझी की असं वाटतं मला डायबिटीसच होईल. म्हणजे कुठे चाललीयस, काय करतेयस, काय खायला हवंय. मला ना त्यांच्या अति काळजीमुळे कधी कधी असं विचित्र वाटतं, बोर होतं मला. ए प्लीज आता, तुझं खूप नशीब आहे. नाहीतर त्या कल्याणीच्या सासूला पाहिलंस का? काय पार्टी बिर्टीला जाऊ देत नाही हा तिला. एक मिनिट, कल्याणी मूर्ख आहे. मला सांग कशाला घाबरायचं आपण दुसऱ्यांना? आणि आपलं लाईफ आहे ना, त्याचे डिसिजन्स आपणच घेतले पाहिजेत, राईट? अच्छा सुन ना, वो प्रिंसी और हेमा को बुलाते हैं. अगं नको, चालेल का आधी यांच्या घरी? ऑलरेडी आपण तिघी जणी आहोत. का नाही चालणार? ऑफकोर्स चालेल. आय मीन ही माझी रूम आहे, माझी स्पेस आहे, सो बोलू शकतो आपण. मी कॉल करू? हाँ, एक चल म्यूजिक लगाते हैं क्या? ए हाँ. अच्छा पहले मुझे ये बात बता, अगर हम लोग डांस करेंगे तो तेरी स्वीट सासू माँ जो है उसको चलेगा ना? आणि हो त्या हिच्या आजोबाला पण. ऑफकोर्स चालेल. अरे डान्स तो बनताय बॉस. हो. ए पण गाईज मी नाही नाचू शकणार आहे. सो तोपर्यंत ना मी प्रिन्सी आणि हेमाला फोन करते. तुम्ही डान्स करायला सुरू करा. ओके चालेल. ओके चलो चलो चलो. काय नाचायचं नाही अजून? नाचा की. थक गए यार हम लोग बहुत. अच्छा उस कॉफी का क्या हुआ?
वो तुम्हारी स्वीट सी सासू कॉफी लाकर देने वाली है या हम लोग बाहर से मंगवाए? सॉरी, एक्चुअली मैं भी भूल गई, उन्होंने बना के रखा होगा, मैं लेके आती हूँ। तब तक तुम लोग नाचो, नाचा जरा, मला इकडे नाचायला मिळत नाहीये। जाओ। विजय, विजय, अरे घरात थांबणं अशक्य झालंय रे। काय रे, काय झालं? काय झालं? अरे काय त्या मोनिकाच्या मैत्रिणी नुसता धिंगाणा चाललाय आतमध्ये। असू दे रे, तुला जायचंय का तिकडे? छे छे, अरे मला ते सगळं सहन होत नाहीये। बा, ठीक, एक काम कर, काय कुठल्या गोळ्या देतोयस? तुझ्यावर इलाज करणाऱ्या गोळ्या अजून व्हायच्या आहेत। हो, तू थांब इथेच, चहा मागवतो मी, जरा थंड हो। हा, चालेल, 2 चहा पाठवा रे। लवकर पाठव। अरे ठीक आहे। बाई बाई, काय ग तिच्या त्या मैत्रिणी? म्हणजे हो, काय ते त्यांचे कपडे, काय तो त्यांचा मेकअप आपल्याकडे करतं का कुणी? आई, माझ्या मैत्रिणींबद्दल बोलताय तुम्ही? छे ग, नाही, बोला ना, काहीच प्रॉब्लेम नाही। तसंही मी ज्यूस आणि कॉफी न्यायलाच आले होते। थँक्यू। ही अशी का वागते? काय माहित? अरे जाताय ना झोपाळ्यावर? मोनिका वहिनींच्या रूम मध्ये त्या कोण आहेत? अरे तिच्या मैत्रिणी असतील। त्यांनी म्युझिक लावलंय, ते डान्स करतायत का? असेल, तुम्ही लक्ष देऊ नका। किती प्रश्न विचारताय? आम्ही एवढं लाऊड म्युझिक लावलं असतं तर आम्हाला ओरडले असतात ना। तुम्ही अभ्यासाला बसा, चला लक्ष देऊ नका। चला लवकर। तू काय रे? विक्रांत, झाली इमर्जन्सी केस? हो अगं आई, डोकं खूप जड झालंय माझं। आता प्रश्न नको विचारूस, मला झोपायचंय। अरे एक मिनिट, काय म्हणालास तू? डोकं जड झालं म्हणजे काही बरं नाही वाटत आहे का? मी एक काम करते, मी तुला पटकन चहा देऊ का करून? का सरबत देऊ करून, म्हणजे बरं वाटेल? नाही नाही आई, मला काहीच नकोय, मला फक्त झोपायचंय। हो का? मग तू एक काम कर, तू आमच्या खोलीत झोप। का? का म्हणजे अरे तिथे तू शांतपणे निवांतपणे झोपू शकशील ना? आई अगं, मग आमच्या रूम मध्ये काय प्रॉब्लेम आहे? उलट तिथे मला हॉस्पिटलमधनं काही कॉल नाही आला तर जास्त वेळ झोपता येईल। अरे आई आता तू प्लीज विषय वाढवू नकोस आणि मला कुठलेही प्रश्न विचारू नकोस। कुठलाच आवाज नकोय मला आता, प्लीज जाऊ दे ना मला। कधी एकदा डोळे मिटतोय असं झालंय। अरे